महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना पारंपरिकरित्या देखील ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आज राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबई कार्यालयात बैठक पार पडली. आयोगाचे सचिव सुरेश काकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यासह विविध अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी वाघमारे यांनी सांगितले की नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उमेदवार व राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन नामनिर्देशन पत्र ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीने देखील दाखल करण्याची मुभा देण्यात आली. आता महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना पारंपरिकरित्या ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुकांचे नियोजन केले. संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त यांच्या स्तरावर कार्यवाही करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केले. त्याद्वारे आणि घरोघरी जाऊन संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्याची दक्षता घेण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदार यादीचे नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच मताधिकार हे मोबाईल ॲप देखील विकसित केले आहे. ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल, असेही वाघमारे यांनी सांगितले. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.